नांदेड़ में लॉकडाउन की पाबंदियों में मजीद सख्ती लाने का फैसला किया गया है। इमरजेंसी सर्विसेज के तहत किराना दुकानें और दीगर अहम दुकानों को सुबह 8 बजे से रात 9 बजे तक शुरू रखने की इजाज़त दी गई थी, लेकिन इसकी आड़ में बहुत से लोग दिन भर सड़कों पर किराना खरीदारी के नाम पर और दीगर ज़रूरी चीज़ें लेने के नाम पर घूमते हुए नज़र आ रहे हैं, जिसकी वजह से लॉकडाउन का कोई ख़ास असर नहीं दिखाई दे रहा है। ऐसे में जिस मकसद के लिए लॉकडाउन किया जा रहा है वो मकसद भी हासिल नहीं हो रहा है। इसीलिए ज़िला इंतज़ामिया ने अब एक लेटर जारी करके इमरजेंसी सर्विसेज के तहत जिन दुकानों को खुली रखने की इजाज़त दी गई है उनके औकात मुकर्रर कर दिए हैं। किराना दुकानें और चिकन मटन की दुकानें सुबह 8 बजे से दोपहर 1 बजे तक ही खुली रहेगी। जिन्हें इन चीज़ों की ख़रीदारी करना है वो दोपहर 1 बजे से पहले ख़रीदारी कर ले। इसके बाद सड़कों पर कोई भी बिला ज़रूरत फिरता हुआ नज़र आएगा तो उसके खिलाफ़ कार्रवाई की जाएगी। इस तरह का इंतबाह ज़िला कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर ने दिया है। आपले जे लॉकडाऊन होते आधी आपण सकाळी 8 ते संध्याकाळी 7-8 पर्यंत आपण जे दुकानं इसेन्शियल ते सुरू होते, परंतु आमच्या लक्षात हे आलेलं आहे की फॉर एक्झाम्पल किराणा, भाजीपाला, दूध, फळं, चिकन, मटन जे शॉप्स आहे वहाँ पे लोक दिवसभर म्हणजे काही लोकांना जेव्हा रस्त्यावर थांबवलं त्यांना जेव्हा कुठे चाललं त्यांनी बॅग दाखवली, त्या बॅगमध्ये 3 मिरची 1 आलू ये लेने के भी लोग जा रहे। तर आमचं डिस्कशन झाल्यानंतर हेच ठरलं की आपण हे सगळे दुकानं सुरू राहील, परंतु सकाळी 8 ते 1 वाजता सुरू राहील। तुम्ही या 4 घंट्यामध्ये जे विकत घ्यायचं ते घ्या आणि नंतर घरी राहा। दिवसभर उगाच त्या दुकानामध्ये फक्त घराच्या बाहेर पडण्यासाठी संधी लोक बघत होते, त्यामुळे आपण हे 8 ते 1 पर्यंत सुरू ठेवू आणि 2 पर्यंत मग आपले पोलीसवाले आणि कॉर्पोरेशनची दुकानं सगळे बंद करेल, जेणेकरून 2 वाजता नंतर जे खऱ्या अर्थाने आपल्या याच्यामध्ये संचारबंदी आपल्याला दिसेल। आता हे लोकांना त्रास द्यायसाठी नव्हे, कारण तुम्हाला जे घ्यायचं आहे आम्ही 4 घंटे सुरू ठेवलेलं आहे आणि 1 वाजता नंतर हे जरी दुकानं बंद असेल तर होम डिलिव्हरी आपण सुरू ठेवली आहे। म्हणजे जर कोणाला इमर्जन्सीमध्ये पाहिजे असेल त्यांनी आपल्या घरात जवळच्या दुकानदाराला फोन करावा आणि ऑर्डर देऊन घरी ते घरपोच ते बोलून। नांदेड़ में कोरोना के हालात एक औसत दर्जे पर कायम है। रोज़ाना नए कोरोना मुतासरीन की तादाद में न बहुत कमी आ रही है और न बहुत इजाफा हो रहा है, जो इस बात की अलामत है कि लॉकडाउन और दीगर पाबंदियों की वजह से कोरोना के फैलाव में किसी हद तक कमी आ रही है। ख़ास तौर पर शहरी हदूद में कोरोना के हालात कंट्रोल में आ रहे हैं, लेकिन अभी भी सूरत-ए-हाल पूरी तरह से इत्मीनान बख्श नहीं है। इसलिए एहतियात करना भी बहुत ज़रूरी है और इंतज़ामिया की जानिब से जारी किए गए अहकामात पर अमलावरी भी ज़रूरी है, ताकि कंट्रोल में आ रहे हालात फिर से बेकाबू न हो जाए। ज़िला कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर ने नांदेड़ ज़िले की मजमूई सूरत हाल के बारे में अपने तासुरात कुछ इस अंदाज में जाहिर किए। हो, बरोबर आहे। थोडा आता शहरी भागामध्ये आपलं कंट्रोल आलेला आहे। काल जसे 1400 केसेस होते त्यातले 500 केसेस कॉर्पोरेशनचे होते आणि 900 केसेस ग्रामीणचे होते। जवळपास 50-60 प्रत्येक तालुक्यामध्ये केसेस येत आहे। तर ते करण्यासाठी आम्ही हेच आता स्ट्रॅटेजी केलेली आहे की मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग आणि हे गावामध्ये जिथेही केस आला ते गाव कंटेन सील करून तिथे सगळ्या लोकांची टेस्टिंग करून त्यांना जे पॉझिटिव्ह असेल त्यांना आपण CCC मध्ये आपण ठेवू आणि आम्ही हेही मुभा दिलेली आहे। काही सरपंचांचा रिक्वेस्ट होती की सर आम्हाला CCC पेक्षा त्या शाळेमध्ये राहू द्या, आम्ही तिथंच जेवणाची अरेंजमेंट करतो जेणेकरून त्यांना घराजवळ राहिल्यासारखं वाटेल। तर आम्ही त्यांना त्यासाठी पण आम्ही तहसीलदारांना सांगितलं आहे की जर गावात समाज मंदिर, शाळा, एखादी कॉलेज असेल तिथं तुम्ही बेड वगैरे टाकून सोय करा आणि त्यांना तिथंच राहून देऊन आमचे डॉक्टर जाऊन तिथे त्यांना तपासणी करेल आणि आम्ही फोन नंबर पण दिलेला आहे। जर कोणाला तब्येत खराब वाटली तर ते फोन करून आम्ही त्यांना लगेच ॲम्ब्युलन्स पाठवून हायर सेंटरला शिफ्ट करू। आज काही गाव वगैरे सील करण्याचे आदेश वगैरे दिले नाही, तर ते रोजच आदेश तसं नाही, ते माझ्या आदेशामध्येच आहे। आपण तहसीलदाराला इन्सिडेंट कमांडर केलेला आहे, त्यांना पूर्ण पॉवर आहे। त्यांना ते THO आणि मेडिकल सुपरिटेंडंट हे तिन्ही मिळून त्यांची टीम जे तालुक्याचे ते ठरवतात कोणत्या गावाला सील करायचं आणि त्याच्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन कसं करायचं।